नमस्कार भाविक मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 2025 सालाच्या हरितालिका व्रताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। मुहूर्त, व्रताची कथा, विधी आणि महत्त्व सर्व काही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। सर्वप्रथम 2025 सालाची तारीख आणि मुहूर्त पाहूया। 2025 मध्ये हरितालिका तीज 26 ऑगस्ट मंगळवार रोजी येते। तृतीया तिथी सुरू होते 25 ऑगस्ट रात्री 9:59 व संपते 26 ऑगस्ट रात्री 7:49 पूजेसाठी सर्वात शुभ वेळ म्हणजे प्रदोष काळ 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:42 पासून ते 8:58 संध्याकाळी चंद्रोदयानंतरच व्रत उखाणे। आता थोडक्यात व्रताचे नियम सांगते। हे व्रत निर्जळ केले जाते, पण आरोग्यासाठी फळे किंवा दूध घेता येते। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत। शिव, पार्वती, गणपती आणि केळीच्या झाडाची मूर्ती स्थापन करावी। पूजा थाळीत कुंकुम, हळद, अक्षता, फुले, फळे, नैवेद्य ठेवावेत। आता जोडून हरितालिका व्रताची कथा ऐका। ओम नमः शिवाय। पुराणकाळी हिमालय राजा आणि मेनावती यांना पार्वती ही कन्या झाली। लहानपणापासूनच ती भगवान शंकराची भक्त होती। एकदा एक ऋषी म्हणाले की तुझ्या पूर्वजन्मीचा पती भगवान शंकर याच जन्मात तुला मिळतील। हे ऐकून पार्वती आनंदित झाली आणि तपश्चर्या करू लागली। पण हिमालय राजाने तिचे लग्न भगवान विष्णूंशी ठरवले। पार्वतीला हे मान्य नव्हते। तिने आईला सांगितले की मी आधीच भोलेनाथाला वर म्हणून मानले आहे। पण आईने ऐकले नाही। मग पार्वती आपल्या सखी समवेत जंगलात निघून गेली। तेथे तिने भगवान शंकराचे ध्यान लावले। हे पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले। त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून पार्वतीसमोर येऊन शंकराची निंदा करू लागले। पण पार्वतीचा निश्चय दृढ होता। ती म्हणाली की माझ्या आराध्य देवापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपण त्यांचा अपमान करू नये। हा निश्चय पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले। त्यांनी आपले खरे रूप दाखवले। पार्वती आनंदात अभिभूत झाली। भगवान शंकरांनी वरदान मागण्यास सांगितले। पार्वती म्हणाली की हे प्रभू, ज्या स्त्रिया माझ्या या व्रताचे पालन करतील त्यांना सुवासिनीत्व, सुख, ऐश्वर्य आणि शेवटी मोक्ष लाभो। भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून सांगितले आणि अशा प्रकारे हरितालिका व्रत प्रस्थापित झाले। इतकी कथा संपूर्ण। ओम शांतिः शांतिः शांतिः। कथा झाल्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा। संध्याकाळी चंद्रोदया झाल्यावर चंद्रदर्शन करून पाणी प्यावे। मग फळे किंवा फराळ करून व्रत उखावे। पुरणपोळी, भात, वरण हा नैवेद्य विशेष केला जातो। हे व्रत केल्याने स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते, पतीचे दीर्घायुष्य लाभते, कुटुंबात शांती राहते, सर्व मनोकामना पूर्ण होतात। आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सर्वांना हरितालिका व्रताच्या शुभेच्छा।